25 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करत धर्मांतर करण्यासाठी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावातला हा धक्कादायक प्रकार। 4 जणांच्या विरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेख इम्रान, शेख हबीब, शेख बानू, शेख हबीब, शेख जुनेद या चौघांना अटक करण्यात आलेली आहे। जालन्यात 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून धर्मांतराचा प्रकार। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लक्ष्मण सोळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वालसावंगी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 25 वर्षीय तरुणीवर या ठिकाणी वारंवार अत्याचार करून तिला मुस्लिम धर्मात स्वीकार करण्यास भाग पाडल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्या मुलीने नकार दिल्याच्या नंतर त्या मुलीला या ठिकाणी मारहाण करण्यात आल्याची तक्रार या मुलीने पारध पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। या प्रकरणावरून आपण जर बघितलं तर पारध पोलिसांनी 5 आरोपींना आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। कारण की या मुलीवर 2016 पासून अशाच प्रकारचा अत्याचार केला जात असल्याचं या तक्रारीमध्ये या मुलीने नमूद केलेलं आहे। या मुलीला उर्दू भाषेचं शिक्षण सुद्धा घ्यायला भाग पाडल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात आता एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई करत 5 जणांना आता या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। आता न्यायालय त्यांना पोलीस कोठडीत रवानगी करतं की न्यायालयीन कोठडीत रवानगी करतं हे पाहणं थोडं आता महत्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।